गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या सुंदर दिवसामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आज आहे ना, आपण दत्त जयंतीबद्दल बोलणार आहोत। कारण हे दत्त तत्व आहे ना, ते बघा 7 दिवसापासून आहे ना, एका हप्त्यापासून जागृत झालेलं आहे। पूर्ण ब्रह्मांडामध्ये ह्या दत्त तत्वाची ऊर्जा आहे ना, ती सामावलेली आहे। आणि या दत्त तत्वाचा प्रत्येक मनुष्याने लाभ घ्यायला हवा। कारण हे 7 दिवस वर्षाशिवाय परत आपल्या जीवनामध्ये येणार नाही। म्हणून या 7 दिवसांमध्ये आहे ना, बघा, आता दत्त जयंतीला 1 दिवस राहिलेला आहे। निदान हा 1 दिवसाचा जरी फायदा आपल्या जीवनामध्ये झाला ना, तरी आपलं आयुष्य सुंदर बनेल। म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, दत्तगुरूंची सेवा कशी करायची आहे। जर आपण या दत्त जयंतीच्या दिवशी ही जर सेवा केली ना, तर तुमच्या लग्न जमण्यापासून, तुमच्या आर्थिक संकटापासून, म्हणजे सर्व तुमच्या जीवनातील संसारातील प्रॉब्लेम आहेत ना, ते सर्व दूर होणार आहेत। कारण हे दत्त तत्व एवढं प्रभावी आहे की त्या प्रभावामध्ये आपण जर दत्तगुरूंची सेवा केली, काही उपाययोजना केल्या, तर प्रत्येकाला त्याचा फायदा होणार आहे। कारण तुम्ही कोणताही धर्म घ्या, कोणताही पंथ घ्या, ते ज्याची सुरुवात आणि शेवट आहे ना, दत्तगुरूच आहेत। कुठे जरी तुम्ही गेलात ना, तरी दत्तगुरूंचं तत्व कधीच कमी होत नाही। आपण जरी कोणत्या युगाचा जरी विचार केला ना, बघा, पहिला होता सत्ययुग। या सत्ययुगामध्ये दत्तात्रयांनी भगवान विष्णूच्या अवतारानं सत्याचा मार्ग सांगितला ना। त्रेतायुगामध्ये श्रीरामानं त्यागाचं महत्त्व मांडलं। द्वापार युगामध्ये श्रीकृष्णानं प्रेमाचं महत्त्व सांगितलं। आणि आता या आपण जीवन जगत आहोत तो कलियुग। या कलियुगामध्ये सत्य, त्याग आणि प्रेम यांचा शेवट झाला। या 3 गोष्टींचा आहे ना, तो पूर्ण आंधळा झाला। म्हणजे सत्य, त्याग आणि प्रेम विसरून आहे ना, हा माणूस स्वार्थी बनला। आणि हा कलियुग आहे, हा काळ दाखवणारा युग आहे। जर या काळामध्ये, या कलियुगामध्ये जर मनुष्याने भगवंताची सेवा केली ना, दत्तगुरूंची सेवा केली, तर मनुष्याला खूप मोक्षाची प्राप्ती होणार आहे। भरपूर चान्सेस आहेत। कारण या कलियुगामध्ये भक्ती करणारा कमीच मनुष्य आहे ना। जर या कलियुगामध्ये आपण जर भगवंताची सेवा केली, नव्हे तर या पृथ्वीचं मूळ, या संसाराचं मूळ म्हणजे दत्तगुरू आहेत। जर आपण या दत्तगुरूंची सेवा या 7 दिवसांमध्ये जर केली ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये तुम्हाला 7.5 मार्ग मिळणार आहे। म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी संकट येऊ द्या, किती जरी प्रॉब्लेम येऊ द्या, पण दत्तगुरु जयंती आहे ना, दत्तात्रयांची जयंती आहे। या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आहे ना, नामस्मरणामध्ये राहायचं आहे। जर कुणाची लग्न जमत नसतील, लग्नामध्ये प्रॉब्लेम येत असतील, तर हे दत्तगुरूंचं तत्व हे जागृत झालेलं आहे। तुमच्या जीवनामध्ये कोणताही दोष असेल, तो सर्व दोष निघून जाणार आहे। तुम्हाला कसलीही शांती करायची गरज नाही। आणि ज्यांची लग्न होत नसतील ना, ज्यांना जोडीदाराचं सुद्धा प्रॉब्लेम असेल, तर या सर्वांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे। बघा, पहिली गोष्ट म्हणजे ज्यांची लग्न होत नाहीत ना, त्यांनी एक उपाय करायचा आहे। ज्यावेळी
तुम्ही सकाळी सकाळी उठाल ना, ब्रह्ममुहूर्तावर उठा. बघा, एक दिवस आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायला काय जाईल बरं? आयुष्यभर झोपायचंच आहे ना. निदान ज्यांची लग्न जमत नसतील त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे, दत्तगुरूंची उपासना करायची आहे. आणि ही उपासना आहे ना, त्या मंत्रानं करायची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा मंत्र जर तुम्हाला म्हणायला जमला नाही तर दुसरा मंत्र म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र आहे ना, हा मंत्राचा उच्चार आहे तो निदान आपल्या शरीरामध्ये अर्धा तास जरी झाला पाहिजे. हे उच्चार आहेत ना, तुमचं घर सर्व ऊर्जामय बनवेल. आणि जर हा उच्चार तुम्ही, हा मंत्राचा जप आहे, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केला म्हणजे निदान हा जप आहे ना, निदान जेमतेम 5 वाजेपर्यंत चालू व्हायला हवा. निदान 5 ते 5:30च्या दरम्यान हा मंत्र जप तयार व्हायला हवा. हे पूर्ण ऊर्जाचं स्तोत्र आहे ना, आपल्या पूर्ण घरामध्ये ते पूर्ण ऊर्जामय व्हायला हवं. तर त्या दत्ततत्वाचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. आणि हे दत्ततत्व एवढं प्रभावी आहे ना, ते एवढं जागृत झालेलं आहे की तुम्ही या अगोदर तुमच्या जीवनामध्ये कितीही त्रस्त असाल, तुम्ही आजारी असाल, तुमच्या जीवनामध्ये संकट निर्माण झाली असतील, तरीसुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. म्हणून या दत्ततत्वाचा प्रत्येकानं फायदा घ्या. कारण 1 वर्षाशिवाय हा परत दिवस येणारा नाही. म्हणून हा दत्ततत्वाचा फायदा घ्यायचा असेल ना, तर दत्तगुरूंच्या या जयंतीच्या दिवशी म्हणजे आतापासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी हे मन अतिशय शांत करायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये ना असलेले टेन्शन असतील, काही प्रॉब्लेम असतील, सर्व काही विसरायचं आहे. आयुष्यभर आपण दुःख घेऊन कोणते बरं उपाय केले? आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं बरं? आयुष्यभर दुःखाचंच आहे ना. म्हणून या दिवशी आपल्या मनामध्ये काहीही ठेवू नका. मी भगवंताचा भगवंत माझा, हे पूर्ण समोर ठेवून ही उपासना आपल्याला करायची आहे. ही दत्तगुरूंची सेवा करायची आहे. नवे तर या दत्तगुरूंच्या या जयंतीच्या दिवशी आहे ना, आपण घरी पूर्ण दिवस राहिले तरी चालेल, कुठेच जाऊ नका. पूर्ण दिवस दत्तात्रयांच्या सेवेमध्ये द्या. शांत राहून निरीक्षण करायला शिका. कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. कोणताही निर्णय घेताना आहे ना, किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही संकट आली तरी नेहमी मनाला विचारा. कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही, ते आपल्या नेहमी सोबतच असतं ना. म्हणून जग गरजेनुसार नियमानुसार चालत असतं. बघा, तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का? थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते ना, उन्हाळ्यामध्ये त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. म्हणजे तुमची किंमत आहे तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल. जो संघर्षामध्ये टिकतो ना, तोच इतिहासात दिसतो. म्हणजे आयुष्यामध्ये कितीही मोठं व्हा, पण बापापेक्षा जास्त महत्त्व कधी बाहेरच्याला किंवा कुणालाही कधीच देऊ नका. आता आपला बाप म्हणजे कोण बरं? आपला बाप म्हणजे भगवंतच आहे ना. आपले मायबाप भगवंतच आहेत. म्हणजे आपली खरी सुरुवात गुरुपासूनच होते ना. आणि आपल्या जीवनामध्ये पहिले गुरु कोण आहेत बरं? पहिले गुरु आहेत आपले आई वडील. ज्यावेळी आपला जन्म होतो त्या दिवसापासून आपल्याला चांगलं काय वाईट काय हे आपल्या आई वडीलच शिकवतात ना. पण या कलियुगाचा जर विचार केला तर मनुष्य एवढा दुभांगलेला आहे ना की त्याला आपले गुरु दिसत नाही. तो आपल्या मित्रांच्या आईवडिलांना मान सन्मान देतो, पण स्वतःच्या आईवडिलांना बरं कधीच चांगलं पाहत नाही. नव्हे तर स्वतःच्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतो. जर तुम्ही विचार करा, जर तुमचं लग्न जमत नसेल, तुमच्या आर्थिक संकटामध्ये सापडलेले असाल,
तर अगोदर आपल्या जीवनातली ही चूक सुधारा. ज्या ज्या गोष्टी बघा, ह्या दत्ततत्वाचा फायदा कधी मिळतो ते सुद्धा आपण पाहूया. जर आता मी सांगणार आहे की काही गोष्टी आहेत ना, पहिली गोष्ट म्हणजे दत्तगुरूंना काय आवडत नाही ते अगोदर आपण पाहूया. बघा, पहिले दत्तगुरू आपल्याला सापडले कुठे बरं? ते दिसले आपल्याला आईवडिलांच्या चरणामध्ये. आणि हे चरण जेव्हा आपण पाहू ना, तेव्हा दत्तगुरूंचं प्रथम आपल्याला दर्शन होईल. आणि जर आपल्या जीवनामध्ये आपण आईवडिलांना चांगले बोलत नसू, आपण आईवडिलांचा तिरस्कार करत असू, तर दत्ततत्वाचा तुमच्या जीवनामध्ये काही फरक होणार नाही. दत्ततत्व तुमच्या जीवनामध्ये जागृत होणार नाही. पहिली गोष्ट, आईवडिलांची जो सेवा करतो, आईवडिलांच्या आनंदामध्ये आनंद मानतो, आईवडिलांना सुख समाधानामध्ये जो ठेवेल ना, त्याला दत्ततत्वाचा फायदा आहे तो 100% मिळणार आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये झालेल्या काही गोष्टी असतील ना, बघा, आज खूप चांगला दिवस आहे. म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी आपण आईवडिलांशी बोलत नसू, तर आईवडिलांची त्या दिवशी माफी मागा. आजपर्यंत आपल्याला हे दुःख मिळालेलं आहे ना, बघा, कधी कधी आहे ना, बाकीच्यांचे वाईट आशीर्वाद आले तरी चालतील, पण आपल्या आईवडिलांचा वाईट आशीर्वाद मनुष्याची अधोगती करत असतो. ज्याला आईवडिलांनी वाईट आशीर्वाद दिला ना, त्याची कधीच चांगलं होणार नाही. त्याच्या आयुष्यामध्ये अधोगतीच मिळणार आहे. म्हणून अगोदर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांचं दर्शन घेणं अनिवार्य आहे. आणि या दत्त जयंतीच्या दिवशी प्रथम सुरुवात आपल्या आईवडिलांपासून करा. सकाळी जेव्हा तुम्ही उठाल ना, बघा, जेव्हा तुम्ही उपासना कराल तेव्हा तुम्ही प्रथम आईवडिलांचं दर्शन घ्या. कारण हे दत्तगुरूंचं तत्व आहे ना, आईवडिलांच्या दर्शनाशिवाय जागृत होत नाही. जर तुमच्या आईवडील हयात नसतील ना, तर नामस्मरण करा आणि डोळे बंद करून मनातल्या मनामध्ये आईवडील पुढे आणा आणि आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्या. बघा, हा फायदा तुम्हाला आहे ना, आयुष्यभर होणार आहे. आणि या दत्ततत्वाचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेनुसार तुम्ही दत्तगुरूंची ही सेवा करायला सुरुवात कराल ना, त्याच क्षणापासून हा फायदा व्हायला तुम्हाला सुरुवात होणार आहे. आपण कधी कधी म्हणत असतो ना की या मनुष्याला लगेच फळ हवं असतं, लगेच काही करावं आणि लगेच मिळावं. हा दिवस आहे ना, हा तोच दिवस आलेला आहे की तुम्ही जर लगेच सेवा सुरू केली ना, तर त्याच क्षणापासून फायदा व्हायची सुरुवात होईल. त्याच क्षणापासून हे दत्ततत्व जागृत व्हायला सुरुवात होईल. आता हे दत्ततत्व आहे ते जागृत झालेलंच आहे, पण त्या दत्ततत्वामध्ये आपण ऊर्जाहीन व्हायचं की नाही हे आपण स्वतःने ठरवावं. आता या दत्त जयंतीच्या दिवशी आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ना, ते पाहूया. बघा, तुम्ही कधी दत्तगुरूंचा फोटो पाहिलेला आहे का? दत्तगुरूंची ती मूर्ती पाहिलेली आहे का? बघा, त्या फोटोसमोर आहे ना, दत्तगुरूंच्या चारही बाजूला तुम्हाला कुत्रा दिसेल, श्वान दिसेल, गाय दिसेल. म्हणजे गाय आणि श्वान आहे ना, हे दत्तगुरूंना खूप आवडतात. म्हणून आपल्याला करायचं काय आहे, पूर्ण दिवसामध्ये जिथे जिथे तुम्हाला श्वान दिसेल ना, म्हणजे कुत्रा दिसेल, त्या कुत्र्याला आपल्याला हवं ते द्यायचं आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी आवडतात ना, ते खायला द्यायचं आहे. जर तुम्ही जो कुत्र्यांना खायला घालतो ना, तो नेहमीच अपघातांपासून सुरक्षित राहणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये जरी कधी अपघात झाला ना, तरी आपल्याला मरण येणार नाही. म्हणजे अपघातांपासून, या मृत्यूपासून आपण वाचणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे जो गायीला चारा घालतो तो नेहमी आनंदी आणि समाधानी राहतो. या ज्या निरूपणामध्ये ज्या गोष्टी सांगणार आहेत ना, आपल्याला ज्या ऐकायला मिळणार आहेत, या दत्त जयंतीच्या दिवशी नक्कीच तुम्ही करा. 100% या गोष्टींचा फायदा होणार आहे. 100% या उपायांचा फायदा होणार आहे. आपण पाहत होतो, जो गायीला चारा घालतो
तो आनंदी आणि समाधानी राहतो. म्हणजे ज्या दिवशी, या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुठे गाय दिसेल ना, जेवढं तुम्हाला जे दान करता येईल ना, आता दान करता येईल म्हणजे काय, म्हणजे म्हणजे या गोमातेला आपल्या हातून खायला घालायचं आहे. आणि जेव्हा ते आपल्या हातून खाईल ना, तेव्हा तिचं दर्शन घ्यायचं आहे. आणि हे दर्शन 33 कोटी देवांपर्यंत पोचत असतं. आणि हे दत्ततत्व आहे ना, बघा, ज्यावेळी तुम्ही गायीला चारा खाऊ घालाल ना, त्यावेळी हे दत्ततत्व अफाट वेगाने वाढेल. आणि या दत्ततत्वाचा तुमच्या नशिबावर फरक होणार आहे. तुमचे नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला या गोष्टी अतिशयोक्ती वाटत असतील, पण या ब्रह्मांडाचे निर्मिते दत्तगुरूच आहेत ना. बघा, आता आपण पाहिलं, आपण दत्त जयंतीच्या दिवशी या ब्रह्ममुहूर्तापासून सुरुवात केलेली आहे. ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली. नंतर आपण कुत्र्याला आणि गोमातेला खायला दिलं. आता नंतर आहे ना, पूर्ण दिवसामध्ये आपल्याला जर वेळ भेटला ना, वेळ नक्कीच काढा. बघा, उंबराचं झाड असेल, उंबराच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बघा, तुम्ही 7 किंवा 21 प्रदक्षिणा घालू शकता, किंवा म्हणजे तुम्हाला जेवढे शक्य होईल ना, 108 प्रदक्षिणासुद्धा घालू शकता. म्हणजे तुमच्या पूर्ण शरीर रचनेनुसार प्रदक्षिणा घाला. चक्कर येईल अशा प्रदक्षिणा घालू नका. म्हणजे आपलं शरीर ज्या प्रदक्षिणा समतोल राहील ना, तेवढ्या तुम्ही प्रदक्षिणा घाला. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालाल ना, तेव्हा तुमच्या या वैखरीमध्ये मंत्र म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नाहीतर दत्तगुरू असं म्हटलं तरी चालेल. बघा, हा दिवस आहे ना, तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण करणारा आहे. तुम्ही जीवनामध्ये पाहिलेली स्वप्न आहेत, ती सर्व सत्यात उतरवणारा आहे. म्हणून दत्तगुरूंचं कुठे मंदिर असेल ना, त्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जा. आणि जेव्हा तुम्ही दर्शन कराल ना, तेव्हा दत्तगुरूंच्या चरणावरचा एक फूल घ्या आणि त्या फुलाला 1 वर्ष आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. 1 वर्ष आपल्या या पॉकेटामध्ये ठेवा. तुमच्या धनासंबंधीचे जे जे प्रॉब्लेम आहेत, पैशासंबंधीचे जे जे प्रॉब्लेम आहेत, कधीच तुम्हाला कमतरता येणार नाही. बघा, हा दिवस आहे ना, हा दत्त जयंतीचा दिवस आहे. तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण करेल की तुम्हाला कोणत्याही संबंधी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्ही हा संकल्प करायला हवा की मी आजपासून कर्माने राहील. माझ्या जीवनामध्ये गुरूंचे आशीर्वाद असेच राहू द्या. दत्तगुरूंना साकडं घालायचं आहे की दत्तगुरू, माझ्या आईवडिलांसमवेत मी सुखामध्ये राहील. माझ्या आईवडिलांना माझ्यापासून काहीही दुःख पोचणार नाही. कारण दत्तगुरूंचं हे तत्व आहे ना, ते आपल्या आईवडिलांपासून सुरू होतं. म्हणून अगोदर आपल्या आईवडिलांना आपण खुश करा. आपल्या आईवडील जर सुखामध्ये असतील ना, तर दत्तगुरूंचा आशीर्वादसुद्धा आपल्या जीवनामध्ये येणार आहे. जी आता आपली मुलं आहेत, अभ्यासामध्ये ढ असतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल, त्यांनासुद्धा हा उपाय करायला सांगा. तुमचं मन मुलांचा अभ्यासामध्ये लागून जाईल आणि अभ्यासामध्ये हुशारसुद्धा होतील. म्हणून आयुष्यामध्ये ज्या काही संकट असतील, ज्या काही साडेसाती असतील, या साडेसातीपासून आपल्याला नवीन मार्ग येण्याचा हा दिवस आहे ना, तो खूप शुभ आहे. आणि या शुभ दिवसाचा प्रत्येकानं फायदा घ्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे तत्त्व निर्माण होणार आहे आणि हे तत्त्व पूर्ण वर्षभर राहणार आहे. जिथे दया, क्षमा, शांती असते ना, तिथे माझे दत्तगुरू असतात. म्हणून मौनाला महत्त्व द्या. जेवढं कमी बोलता येईल तेवढं कमी बोलायला शिका. या दत्त जयंतीच्या दिवशी हा संकल्प करा, हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये आहे ना, मला हे जीवन बदलायचं आहे. माझ्या जीवनामध्ये काही वाईट संगती असतील, काही वाईट विचार असतील, ते सर्व मातीत जळून जाऊ द्या. आयुष्यामध्ये मला चांगली कर्म करायची आहेत.
स्वतःच्या मनाला दत्तगुरूंच्या नामस्मरणामध्ये विलीन करा. बघा तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना, वाईट कर्म करायला तुम्हाला वेळच मिळणार नाही. म्हणून ही दत्तगुरूंची सेवा आयुष्यभर करा. आयुष्यभर सुखात राहाल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.